इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यास विरोध केल्याच्या कारणावरून पळसे येथील पंकजनगर चौफुली येथे एकाच कुटुंबातील सदस्यांवर लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. यात फिर्यादी विलास निवृत्ती गायधानी वय वर्ष 58 यांचे मुलगी आणि पुतणी जखमी झाले आहेत. आणि या प्रकरणी विनायक जाधव, शुभम जाधव, वैभव जाधव, अनंत शेळके सर्व राहणार पळसे यांच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुरुवार दिनांक 16 रात्री 8च्या सुमारास गुरुनंदन हाऊसिंग सोसायटीतील काही जण गायधानी यांच्या घराशेजारी कचरा टाकत होते आणि त्याला विरोध केल्याचा राग आल्याने संशयितांनी शिवीगाळ करत हल्ला केला. विनायक, शुभम आणि वैभव जाधव यांनी फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यावर दांडके आणि लोखंडी रॉडने वार केले. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास गायधानी यांच्यावर दांडक्याने हल्ला करण्यात आला. अनंत शेळके यांना फिर्यादीची पुतणीच्या पोटात लाथ मारून जखमी केले. शुक्रवारी दिनांक 17 रोजी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. तपास हवालदार संतोष पाटील हे करत आहेत. NCN न्यूज नाशिक.